बातमी पावसासंदर्भातली पुण्यामध्ये भिडे पूल आजही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। खडकवासला धरणातून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून भिडे पूल अद्यापही पाण्याखालीच आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। पुण्यातील भिडे पूल आज सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। याला कारण म्हणजे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्या विसर्गामुळे भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि अजूनही पाण्याखाली असल्यामुळे वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आले। यामुळे वाहन चालकांनी भिडे पूलच्या ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी मागणी असं आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।